इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचे ब्रिज कोर्स या उपक्रमामध्ये स्वागत. आज आपण जनरल सायन्स हा जो सब्जेक्ट आहे त्याची ॲक्टिव्हिटी शीट 13 अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण फोर्स अँड टाईप्स ऑफ फोर्स हे पॉईंट अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपल्याला रेफरन्स दिलेला आहे स्टँडर्ड 6मध्ये चॅप्टर नंबर 10 जे आपण स्टडी केलं होतं, फोर्स अँड टाईप्स ऑफ फोर्स, हे आपल्याला रेफरन्ससाठी दिलेलं आहे. सुरुवातीला आपण पाहणार आहोत ऑलवेज रिमेंबर. आता या ठिकाणी फोर्स अँड टाईप्स ऑफ फोर्स म्हणजेच बल आणि बलाचे प्रकार. यामध्ये काय लक्षात ठेवायचे पहा. नो ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन ऑन इट्स ओन. म्हणजे कुठलीही वस्तू आपली जी स्थिती आहे ती स्वतःहून बदलत नाही. त्यानंतर फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव्ह अन ऑब्जेक्ट. म्हणजे कुठलीही वस्तू हलवण्यासाठी किंवा हालचाल करण्यासाठी किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी बलाची आवश्यकता असते. नेक्स्ट वन इज फोर्स इज अप्लाइड टू अन ऑब्जेक्ट to pull it or to push it in any manner. म्हणजेच कुठलीही वस्तू ही पुल करण्यासाठी, पुल म्हणजे ढकलणे, ढकलण्यासाठी, और पुश म्हणजेच उचलण्यासाठी, पुश म्हणजे पुल म्हणजे ढकलणे किंवा पुल म्हणजे ओढणे आणि पुश म्हणजे ढकलणे. म्हणजेच कुठलीही वस्तू ओढण्यासाठी किंवा ढकलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. फोर्स इज यूज टू चेंज द डायरेक्शन ऑफ अन ऑब्जेक्ट इन मोशन और टू स्टॉप इट. आणखी कशासाठी आवश्यकता असते. इट इज यूज टू चेंज द डायरेक्शन ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे त्या वस्तूची दिशा बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. और टू स्टॉप इट, किंवा ती जी वस्तू आहे ती वस्तू थांबवण्यासाठी किंवा तिची गती थांबवण्यासाठी बलाची आवश्यकता असते. त्यानंतर पुढचा पॉईंट पहा. फोर्स इज नेसेसरी टू चेंज द शेप ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे ती जी वस्तू आहे त्या वस्तूचा आकार बदलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते. म्हणजेच आता या ठिकाणी या चित्रामध्ये एक व्यक्ती हॅमरिंग करताना दिसत आहे. म्हणजेच ती जी त्याच्या हातामध्ये असणारी जी लोखंडाची वस्तू आहे ती ठोकून तिचा आकार बदलवण्याचं काम तो करत आहे. म्हणजेच या ठिकाणी फोर्स इज नेसेसरी टू चेंज द शेप ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजेच वस्तूचा आकार बदलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते. पुढचा पॉईंट आहे टाईप्स ऑफ फोर्सेस, म्हणजेच बलाचे प्रकार. म्हणजेच या ठिकाणी बलाचे हे जे प्रकार आहेत त्यामध्ये पहिला आहे पहा मस्क्युलर फोर्स. फर्स्ट टाईप इज मस्क्युलर फोर्स म्हणजेच स्नायू बल. या ठिकाणी आपल्याला मस्क्युलर फोर्सची डेफिनेशन दिलेली आहे पहा. या डेफिनेशनमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पहा, द फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल इज कॉल्ड मस्क्युलर फोर्स. पहा, द फोर्स इज अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल इज कॉल्ड मस्क्युलर फोर्स. म्हणजे स्नायूंद्वारे लावल्या गेलेल्या बलाला स्नायुबल असे म्हणतात. त्यानंतर सेकंड टाईप पहा मेकॅनिकल फोर्स. मेकॅनिकल फोर्स म्हणजेच यांत्रिक बल. द फोर्स अप्लाइड बाय मीन्स ऑफ अ मशीन इज कॉल्ड मेकॅनिकल फोर्स. म्हणजेच यंत्राच्या साहाय्याने लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल असे म्हणतात. आता या ठिकाणी एक्झाम्पल जर पाहायचे झाले तर मस्क्युलर फोर्स म्हणजेच स्नायू बल हे कोणकोणत्या कामांसाठी वापरले जाते पहा. टू पुश द टेबल, टू अप्लाय ब्रेक्स ऑन अ बायसिकल, टू पिक ऑब्जेक्ट, टू कॅरी लोड
या कारणांसाठी मस्क्युलर फोर्स अप्लाय केला जातो. त्यानंतर मेकॅनिकल फोर्सची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. म्हणजेच मशीनद्वारा लावलं गेलेलं बल. मग त्यामध्ये मिक्सर, वॉशिंग मशीन, बायसिकल, रेफ्रिजरेटर, TV हे जे आहेत हे सगळे काय आहेत, मशीन्स आहेत. त्यांच्याकडून लावलं गेलेलं बल हे काय आहे, मेकॅनिकल फोर्स. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे पहा, लेट्स प्रॅक्टिस, म्हणजेच सराव करूया. या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे पहा, राईड अ बायसिकल अँड ऑब्झर्व युअर सेल्फ, विच टाईप ऑफ फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव्ह द बायसिकल. म्हणजे सायकल चालवायची आणि काय करायचे, स्वतःचं निरीक्षण करायचे. विच टाईप ऑफ फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव्ह द बायसिकल, म्हणजे ती जी सायकल आहे ती चालवण्यासाठी कोणत्या बलाचा प्रकार हा वापरला जातो किंवा कोणतं बल त्या ठिकाणी उपयोगी येतं. पहा, या ठिकाणी सायकल चालवण्यासाठी मस्क्युलर फोर्स यूज केला जातो. म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे, आन्सर मस्क्युलर फोर्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, टेक अ स्प्रिंग अँड कॉम्प्रेस इट. स्प्रिंग घ्यायची आणि ती दाबायची. विच टाईप ऑफ फोर्स इज रिक्वायर्ड फॉर इट, आणि यासाठी कोणत्या प्रकारच्या बलाचा उपयोग होतो किंवा कोणतं बल त्या ठिकाणी आवश्यक आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही स्प्रिंग आहे ती दाबण्यासाठी आपल्याला स्नायू बलाचा उपयोग करावा लागणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय येणार आहे, परत मस्क्युलर फोर्स. या ठिकाणी काय लिहिणार आपण, मगाच्यासारखं मस्क्युलर फोर्स. त्यानंतर थर्ड क्वेश्चन पहा, विच फोर्स इज अप्लाइड इन अ गिव्हन पिक्चर. पहा, म्हणजेच या ठिकाणी हे जे चित्र दाखवलेलं आहे त्या चित्रामध्ये कोणतं बल या ठिकाणी वापरलं जात आहे. आता या ठिकाणी चित्रामध्ये जर आपण पाहिलं तर मशीनचा उपयोग होताना दिसत आहे आणि तसंच हातांचा सुद्धा उपयोग होताना दिसत आहे. म्हणजेच हे या चित्रामध्ये जे बल या ठिकाणी लावलं गेलेलं आहे ते काय आहे, मस्क्युलर फोर्स अँड मेकॅनिकल फोर्स. पहा, विच फोर्स इज अप्लाइड इन अ गिव्हन पिक्चर, त्याचा आन्सर काय येईल, मस्क्युलर फोर्स अँड मेकॅनिकल फोर्स. फोर्थ क्वेश्चन पहा, what makes the ball move during the game of a football? How does its direction change? पहा, म्हणजे जो बॉल आहे तो बॉल, फुटबॉलची जी गेम असते म्हणजेच फुटबॉल जेव्हा खेळला जातो तेव्हा त्या खेळामध्ये हा जो बॉल आहे तो बॉल कशा पद्धतीने किंवा का मूव्ह होत असतो, म्हणजे ते कोणत्या कारणामुळे तो हालचाल करतो. हाऊ डज इट्स डायरेक्शन चेंज, आणि त्याची जी दिशा आहे ती दिशा कशी बदलते. आन्सर पहा, ड्युरिंग अ गेम ऑफ अ फुटबॉल फोर्स इज नेसेसरी टू मूव्ह द बॉल. बाय अप्लाइंग फोर्स वी कॅन चेंज द डायरेक्शन ऑफ अ फुटबॉल. अशा पद्धतीनं हे आन्सर आपल्याला या ठिकाणी नोट डाऊन करायचं आहे. अशा पद्धतीनं ही कृतीपत्रिका या ठिकाणी आपण पूर्ण केलेली आहे.